सेशन मध्ये आज आपले उर्वरित जे एमसीक्यूज आहेत आज आपण पूर्ण करणार आहोत। हे जनरली बँक मध्ये हा प्रश्न आलेला होता। प्रश्न अतिशय सोपा आहे। काय प्रश्न पहा, अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 1 मीटर इज ऑसिलेटिंग with an angular frequency 10 radian per second आहे। The support of the pendulum starts oscillating up and down मध्ये काय होत आहे, अप डाऊन मध्ये वर एक खाली जाणे with small angular frequency म्हणजे w असेल, किती आहे 1 रेडियन पर सेकंद आहे आणि ओमेगा किती आहे 10 आहे, लेंथ किती आहे 1 आहे आणि एम्पलीट्यूड किती आहे 10 to the power -2 मीटर आहे। तो डेल्टा ओमेगा काढायचे तुम्हाला स्टुडंट्स। तुम्हाला माहिती आहे सूत्र ओमेगा किती रे √g/l आहे। त्याला आपण काय करू शकता स्टुडंट्स, मी काय केलं की जी वर्गमूळ आहे ना त्याला g/l करून त्याला 1/2 लिहिलेलं आहे। मग आता काय करा तुम्ही, ओमेगा म्हणजे काय रे डेल्टा ओमेगा बाय काय रे ओमेगा ही लिहिण्याची पद्धत आहे एरर मध्ये। इथं जर काही पॉवर असेल तर तो पॉवर इकडे घ्यायचा असतो, पुन्हा काय घ्यायचं असेल तर याचं काय घ्यायचं रे डेल्टा gy काय घ्यायचं असते हे g लिहायचं असतं आणि इथं l काय आहे, l हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं काही लिहायचं नसतं, हे लक्षात घ्या। सरळ आलं नाही पण किती प्रॉब्लेम करत नाही इथपर्यंत काही अडचण नाही। तर पुढे बघा डेल्टा ओमेगा अपॉन काय रे ओमेगा इक्वल टू किती आहे 1/2 आहे। आता इथे पहा डेल्टा g ची किंमत किती आहे, डेल्टा g ते एक्सेलरेशन आहे, काय रे ते एक्सेलरेशन आहे। मग एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय कोण सांगेल, a तो किती रे ओमेगा स्क्वेअर किती आहे a ओमेगा स्क्वेअर असा त्याचा फॉर्म्युला आहे, लक्षात आलं पाहिजे। ओके आणि इथं हे 1/2 आहे तर इथं 2 घ्यायचं 2a ओमेगा स्क्वेअर अपॉन किती आले तर परिणाम हे g आलेलं आहे। एक काम करा आता इकडचा ओमेगा इकडे घेऊन चला, काय होईल डेल्टा ओमेगा इक्वल टू किती रे 1/2 2a किती आहे ओमेगा स्क्वेअर आहे अपॉन g आहे ओमेगा आणि इकडे बघा रे कोणता आहे तो काय हे इकडे आला हे ओमेगा इकडे आले, ठीक आहे। तर ह्याला काय म्हणतात तुम्ही हे ws आहे, आता हा ws आहे। चला आता काय करूया परिणाम हे कॅन्सल झालेलं आहे। a म्हणजे किती आहे एरिया तरी किती दिले तुम्हाला इथे दिलेलं आहे, किती दिले तुम्हाला एरिया जाम दिले आहे 10 to the power किती आहे -2 आहे। ओमेगा किती आहे 1 चा वर्ग आहे, ओमेगा किती आहे 1 चा वर्ग आहे ओमेगा नाही का। आणि पुन्हा कोणता एलिमेंट झाला g किती आला इथे आपल्याकडे रे व्हॉट इज दिस ओमेगा आहे ना तो खालच्या वरती। तर हे डेल्टा किती आला बघा हे 10 आलेलं आहे। आणखी कोणता झाला कोणता राहिला आपल्याकडे ओमेगा आहे ना इथं, कुठे आहे तो ओमेगा आहे तो काय करायचं इथं घेतला आपण इथं हे 10 घेतला पर्यंत 10 घेतले ओमेगा आहे ना तो पुन्हा पाहून घ्या l एवढं दिलेलं आहे ओमेगा 10 रेडियन पर सेकंद आहे आणि ओमेगा s एवढा आहे नाही का डेल्टा g/g। एक्सेलरेशन घेतला आपण इथे एक्सेलरेशन घेतलेलं आहे आपण नाही का, तर हे इथं घ्यायची गरज नाही। चला आपण या आता पर्यंत ह्याला वर घ्या रे 10 to the power किती आहे -2 1 आहे 10 to the power -1 आहे इक्वल टू झालं 10 to the power -3 डेल्टा ओमेगा इक्वल टू किती झालं 10 to the power -3 रेडियन पर सेकंद झालं। ऑप्शन डी असं होणार। पुन्हा पाहून घ्या स्टुडंट्स इथं काय होतं मला बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, हे ओमेगा आहे ओमेगा s आहे आणि इथे किती रे हा 10 to the power किती आहे -2 मीटर आहे आणि डेल्टा ओमेगा तुम्हाला काढायचा आहे। ओमेगा इक्वल टू किती रे √g/l आहे, याला असं केलं आपण याला डेल्टा ओमेगा बाय g लिहिलं 1/2 डेल्टा g/g लिहिलं। आता इथं काय करायचं
2a ओमेगा स्क्वेअर बाय a g लिहा किंवा नका लिहू काही विषय नाही. हे दोन कटले. a म्हणजे काय झालं 10⁻² आहे तर ओमेगाचा 1 आहे वर्ग दिलेला आहे तुम्हाला. ओके. आणि g ची व्हॅल्यू किती घेतली आपण इथे 10 घेतली. आणि ती जर 10⁻1 वर आली तर काय होतं 10⁻1 होतं. 10⁻2 10⁻1 जर 10⁻1 झालेला आहे 3 म्हणून तुमचा आन्सर कोणता आलेला आहे डी आन्सर आलेला आहे. लिहा स्वतंत्र. बरोबर. हां स्टुडंट्स हे पहा रे इथे किती बघा एल वर किती आहे 1 मीटर आहे. ओमेगा किती 10 रेडियन पर सेकंद आहे. ओमेगा किती पर रेडियन पर सेकंद आहे. ये किती 10⁻² मीटर आहे. डेल्टा ओमेगा किती आहे ओमेगा इक्वल टू किती √g/l आहे. मग तुम्हाला हे 1/2 घ्यायचं. जर तुम्ही एरर मध्ये आपण शिकलेला आहे डेल्टा ओमेगा घ्यायचं इथं 1/2 घ्यायची गरज डायरेक्टली काय करा डेल्टा g/g लिहा. ओके. मग मी काय केलं व्हॉट इज चेंज इन एक्सेलरेशन तर a * ओमेगा स्क्वेअर घेतली. अपॉन किती आहे g आहे. ओके. g ची व्हॅल्यू इथे घ्यायची नाहीये डायरेक्टली इकडचा ओमेगा इकडे येतो. काय होतं बघा a * किती आहे ओमेगा स्क्वेअर. g ची व्हॅल्यू घ्यायची नाही म्हणल्यापेक्षा हे इथे किती ओमेगा आला. a म्हणजे 10⁻² आहे 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 आलेला आहे. ओमेगा म्हणजे 10 आलेला आहे. 10⁻² मधून 1 गेला तर 10⁻1 आलेला आहे. तर अशा पद्धतीने काय झालं तुमचा आन्सर किती आलेला आहे तुमचा आन्सर 10⁻1 रेडियन पर सेकंद आलेला आहे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता बरोबर आहे ऑप्शन बी बरोबर आहे. लिहा. हा स्टुडंट्स पहा रे आता हा प्रॉब्लेम आहे. हा सुद्धा जेडब्ल्यू मध्ये झालेला आहे. अ बॉडी ऑफ मास बॉडीचं मास किती रे मास आहे 5 kg आहे. इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन विथ एम्प्लिट्यूड आहे. एम्प्लिट्यूड म्हणजे हे आहे हे किती आहे रे 5 मीटर आहे. फ्रिक्वेन्सी ओमेगा आहे. ओमेगा किती आपल्याकडे 5 तो काय रेडियन पर सेकंद आहे. when it is 1 मीटर अवे फ्रॉम द पीक पोझिशन म्हणजे x आहे. स्टुडंट किती आहे तो x आहे 1 मीटर. व्हॉट विल बी द कायनेटिक एनर्जी तर तुम्हाला की किती आहे ते काढायची आहे स्टुडंट्स. एवढंच नाही तर p पण किती आहे ते तुम्हाला काढायचे. k पण काढायची आहे आणि p पण काढायची आहे. आता आपल्याला k चा फॉर्म्युला माहिती आहे. k चा फॉर्म्युला आहे 1/2 m किती रे ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हा फॉर्म्युला कोणाचा आहे k चा आहे. आपल्याकडे सर्व दिलेले आहे त्यांनी हे 1/2 m म्हणजे 5 ओमेगा स्क्वेअर म्हणजे 5 चा वर्ग 25 किती रे 5 किती झालेला आहे 25 झालेला आहे. a स्क्वेअर म्हणजे काय 5 a स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर आहे 25 आहे. आणि 1 म्हणजे काय हे 1 ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय होतं पहा तर इथे पहा स्टुडंट्स इथे किती आहे 25 * 5 म्हणजे किती झालं रे 125 झालं आहे की नाही. अपॉन किती आहे 2 आहे. तुम्हाला खूप घाई असते काढण्याची काही कापू नका असंच ठेवा. 25 मधून किती गेलं 1 गेला किती आला 24 आला. आता ह्याला कापा. हा 2 1 जा 2 2 1 जा 2 2 2 जा 4 125 * 12 आहे. आता यांचा गुणाकार करा मल्टिप्लिकेशन करा 12 * 5 किती रे 60 ना 12 5 जा 60 कॅरी 6 12 वर 2 जा 24 प्लस 30 कॅरी 3 12 * 1 12 प्लस 3 15. ओके. तर हे काय झालं तुझे कायनेटिक एनर्जी झाली. ओके. आता हे
आणि कुठं आहे पहा बरं, ते तिथं दिसायला लागलं आहे की नाही. आता कायनेटिक एनर्जी आली आपल्याला, समजा तुम्हाला खूप घाई आली बुवा, खूप घाई आहे, वेळ कमी आहे, एक जरी आलं तर पुढचं ठोकून द्यायचं, पुढचं काही करता जायचं नाही. एक आला ना, एक आलं नाही, दोन आहे, दोन आहे म्हणजे काय अडचण येते मग. म्हणजे एक पहिलं पण नाही, तुमचं दुसरं पण नाही, एक तर सी असेल किंवा नंतर डी असेल, हे आलं ना आपल्याला. चला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जी इक्वल 1/2m ओमेगा स्क्वेअर इकडे x स्क्वेअर, हे सूत्र आहे आपल्याकडे. प्रश्न आहे का नाही? हा, मग आता काय होतं, हे 1/2 आहे, m किती आपल्याकडे रे, m 5 आहे, ओमेगा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर 25, 1 चा स्क्वेअर. आता हे किती झालं इथे, हे 5 * 25 किती झालं रे, 125 झालं. इंटू किती 1 आहे, अपॉन किती आहे, 2 आहे, नाही का. तर कापून टाका. आता काय झाले, 2 1 जा 2, 2 6 जा किती रे, 12, आणि 2 2 जा 4.1, 2 5 जा 10, याचं काय झालं रे, 62.5. हे तुमचं काय आलं, हे कायनेटिक एनर्जी आली जूल मध्ये. अशा पद्धतीने तुमचं आन्सर कोणतं आहे, डी आहे. पहा, हा एमसीक्यू आहे तुमचा, आणि हा एमसीक्यू तुम्हाला केव्हा आला होता माहिती आहे का, AIMS पहिले नीटच्या पूर्वी ह्या परीक्षा असायच्या. आता इथं बघा रे स्टुडंट्स, म्हणजे नीटच असर्शन काय आहे आणि रिझन काय आहे ते मी तुम्हाला हे दोन मुद्दे दिलेले आहेत, आणि मग खालची ही कोणते ऑप्शन बरोबर आहे ते सांगा म्हणलेले आहे. एक आहे पोटेन्शियल एनर्जी, एक आहे कायनेटिक एनर्जी. स्टुडंट्स हे पहा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय रे, 1/2m किती आहे रे, ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस किती आहे, x स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, 1/2m x स्क्वेअर आहे. आता इथे पहा, 1/2m ओमेगा स्क्वेअर हा कॉन्स्टंटच आहे, 1/2m ओमेगा स्क्वेअर हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. नंतर हे काय रे, अँप्लिट्यूड आहे, व्हॉट इज दिस, अँप्लिट्यूड आहे. आता तुम्ही जर काय केलं असेल, अँप्लिट्यूड a स्क्वेअर मायनस किती आहे, x स्क्वेअर आहे, हे सुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणून ke is directly proportional to x square, p is also directly proportional to काय x square. म्हणजे ke आणि p टोटली डिपेंड राहते, कशावरती डिपेंड राहते, त्याच्या पोझिशन वरती डिपेंड राहते. एक्स्ट्रीम पोझिशनला आणि मीन पोझिशनला त्याची पोझिशन कुठे आहे त्याच्यानुसार के आणि पी ठरते. के आणि पी ही व्हॅरी होते, बदलते. कशी बदलते, त्याच्या पोझिशन नुसार बदलते. आता इथे प्रश्न कसा केला बघा, असर्शन आहे, असर्शन आहे. असर्शन काय आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ असर्शन, द ग्राफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी इज विथ रिस्पेक्ट टू काय रे, पॅराबोला. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी याची जी काही ग्राफ असतो ना, कसा असतो ग्राफ, एक पॅराबोला असतो. आणि ते बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जीचा आणि कायनेटिक एनर्जी या दोघांचा पण ग्राफ कसा असतो, पॅराबोला असतो. आता तुम्हाला सांगतो कसा असतो, हे बघा रे, असा असतो, हे असे एक आहे, असे एक आहे, बरोबर आहे. तर समजा हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, एक ग्राफ असा येतो.
एक ग्राफ असा येतो, ठीक आहे नाही, आणि एक ग्राफ असा येतो. एक ग्राफ कसा येतो रे, असा येतो, बरोबर आहे. म्हणजे ही आहे कोणती रे, ही आहे के, ही कोणती आहे, हे काय आहे, पालतं घातलं आपण, हे पालतं पातेलं किंवा टोपलं, हे असा, त्याचे असा आकार आहे नाही का, असा आकार आहे, त्याला म्हणायचं पी. आणि हे असा ह्याला म्हणायचं पी. तर हे सुद्धा पॅराबोला आहे आणि हा सुद्धा काय आहे, पॅराबोला आहे. पॅराबोलाचे 4 फिगर्स असतात, अशी पण असते, अशी पण असते, अशी पण असते आणि अशी पण असते. असे पॅराबोलाचे 4 आहेत. पॅराबोला असा पण असतो, पॅराबोला ह्याला पण म्हणतात पॅराबोला, आणि पॅराबोला ह्याला सुद्धा म्हणतात. अशा प्रकारचे तुमचे पॅराबोलाचे 4 स्ट्रक्चर आहेत. मग हे 1 आणि हे 2 हे झाले पॅराबोला. हे सुद्धा पॅराबोलाच आहे आणि हा सुद्धा काय आहे, पॅराबोलाच आहे. अशा पद्धतीने तुमची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी याचं जे स्ट्रक्चर आहे, ग्राफ आहे, हा ग्राफ कसा असतो रे, पॅराबोला असतो. हे तुमचं काय केलं तुम्हाला त्यांनी, त्या ग्राफच्या साहाय्याने वर्णन केलेलं आहे. पुढचं आहे रिजन. त्याचं काय कारण आहे, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी डू नॉट व्हॅरी लिनियरली विथ द पोझिशन म्हणलेलं आहे. रिजन मात्र चुकीचं आहे. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ही त्याच्या पोझिशन नुसार काय होते, चेंज होत राहते, बदलते. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय होते, त्याची पोझिशन कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला वेगळी राहते आणि मीन पोझिशनला वेगळी राहते, आहे की नाही. आता समजा x 0 आहे बुवा, मीन पोझिशनला काय डिस्प्लेसमेंट 0 असते, x ची किंमत 0 झाली तर मीन पोझिशनला काय होतं, पोटेन्शियल एनर्जी किती होऊन जाते, डायरेक्ट 0 होऊन जाते. आणि मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी कशी होते, मॅक्सिमम होते. हे जरी 0 झाला तर हे टर्न येतो नाही. म्हणून मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी जास्त राहते आणि पोटेन्शियल कसं राहते, कमी राहते. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी कमी राहते, मिनिमम राहते, आणि पोटेन्शियल कसं राहते, मॅक्सिमम राहते. एक्स्ट्रीमला कोण जास्त राहतं, पोटेन्शियल जास्त राहते, आणि मिनिमम कोण राहतं, कायनेटिक एनर्जी, आणि मीनला कोण जास्त राहतं, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते आणि पोटेन्शियल कशी असते, हे मिनिमम असते. याचा अर्थ काय झाला, पोझिशन नुसार कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी व्हॅरी होतात. व्हॅरी होणे म्हणजे बदल होणे, चेंज होणे. त्यांनी रिझन मध्ये काय सांगितलं, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी डू नॉट व्हॅरी विथ द पोझिशन नुसार बदलत नाहीत म्हणलेलं आहे. म्हणजे कारण हे चुकीचं झालं आणि एक्सप्लेनेशन हे बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे आणि दुसरं चुकीचं आहे असं तुम्हाला कुठं ऑब्झर्व होईल, कुठे तुम्हाला पाहायला मिळेल, ते तुमचं स्ट्रक्चर, ते तुमचं ऑप्शन बरोबर आहे. तर पहिलं बघा, बोथ असर्शन अँड रीजन आर ट्रू. दोन्ही पण ट्रू नाही. एक हे ट्रू आहे, हे चुकीचं आहे, म्हणून हे चुकलं. दुसरं, बोथ असर्शन अँड रीजन आर ट्रू but reason is not correct explanation of the assumption. हे दोन्ही पण बरोबर आहे, परंतु रिझनचं एक्सप्लेनेशन बरोबर केलेलं नाही, म्हणून हे बरोबर आहे. काय बरोबर आहे, पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक डू नॉट व्हॅरी विथ द लिनियर विथ द पोझिशन. पोझिशन नुसार काय होतं, ते बदलतात. मात्र कसे बदलतात त्याचं वर्णन योग्य केलेलं नाही. वर्णन योग्य केलेलं नाही म्हणजे कसं, कुठे मिनिमम आणि कुठे मॅक्सिमम हे त्याचे वर्णन केलेलं नाहीये, म्हणून हे दुसरं चुकीचं आहे. बट रिझन इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन आहे की नाही ऑफ द असर्शन. असर्शनचं करेक्ट वर्णन केलेलं नाही, म्हणून तुमचा आन्सर कोणता बरोबर आहे स्टुडंट्स, बी आन्सर बरोबर आहे. सी बघा, असर्शन इज ट्रू बट रिझन इज फॉल्स. पूर्ण फॉल्स नाही, परंतु काही प्रमाणात त्याचं वर्णन चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतर बोथ असर्शन अँड रिझन्स
तुमचा बरोबर आन्सर आहे. जेडब्ल्यू मेन मध्ये हा प्रश्न आलेला आहे. सगळ्या स्टुडंट्स हा एमसीक्यूज काय पहा. अ सिंपल पेंडुलम ऑसिलेटिंग इन एअर हॅज पिरियड टी. एअर मधला पिरियड किती आहे रे? बघा हे बघा पोरांनो, t1 बरोबर t. एअर मधला पिरियड किती आहे? बॉब ऑफ द पेंडुलम इज कंप्लीटली इमर्ज्ड इन अ नॉन विस्कस लिक्विड. बॉब कसा आहे? नॉन विस्कस लिक्विड मध्ये पूर्णतः बुडलेला आहे तो. द डेन्सिटी ऑफ द लिक्विड, डेन्सिटी म्हणजे रो, डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आहे? डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आहे रे? 1/16th ऑफ द मटेरियल किंवा बॉब पेक्षा. इफ द बॉब इज इनसाइड द लिक्विड ऑल द टाइम, इट्स पिरियड ऑफ ऑसिलेशन काढा. काय काढा रे? T2 किती आहे ते काढा. काय काढा? T2 काढा. पोरांनो तुम्हाला इथं काय रे? हे बघा पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. पिरियड इज इक्वल टू किती रे? 2 पाय बाय ओमेगा. व्हॉट इज t इज इक्वल टू 2 पाय बाय व्हॉट इज ओमेगा अंडर रूट ऑफ किती आहे? काय फॉर्म्युला? g बाय L बाय L बाय g. g बाय L ला किती बाय L ला? g बाय L. बरोबर आहे का? आता हा वर बोलतो, हा वर गया तर काय होतं रे? 2 पाय इथं यायचं असतं आणि असं घ्यायचं असतं. हे L वर गेलं आणि g खाली आलं तर हे पिरियडचं फॉर्म्युला झालं. बरोबर आहे की नाही? मग आता काय माहितीये का? हे झालं एअर मधला आणि आता लिक्विड मधलं काय आहे? हे त्याला आपण काय म्हणूया रे? g डॅश करूया. लिक्विड मधला, लिक्विड मधला कसं काढायचं असतं रे? हे g इक्वल टू काय घ्यायचं? 1 मायनस डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ काय? डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन काय रे? डेन्सिटी ऑफ काय रे? मटेरियल. हे फॉर्म्युला आपल्याकडे. डेन्सिटी ऑफ मटेरियल म्हणा, त्याला आपण बॉब म्हणू. बॉब आहे की नाही? मग एक काम करा, तुम्हाला g डॅश काढायचं आहे. g डॅश वी हॅव टू फाइंड आउट. हे g डॅश इक्वल टू काय झालं रे? हे g इन ब्रॅकेट 1 मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड मायनस डेन्सिटी काय होतं रे? 1 बाय किती आहे? 16. 1 बाय किती पोरींनो? 16 आहे. बघा हे g इलसावे किती आली रे? 16 आली. किती ह्याला मल्टिप्लाय करा? 16 मायनस 1 काय होतं रे? 16 मायनस 1 म्हणजे किती झालं? 15 बाय किती रे? 15 बाय किती आहे? 16. हे g डॅश आलं. g डॅश इक्वल टू g 15 बाय किती होतं? 15 बाय 16 हे आलं g डॅश. ओके. मग फ्रेंड्सनो हे पहा, हे झाला कोणता रे? हे झाला पडल्या झाला t1 म्हणजे t घेतला. हे t1 आहे नाही का? दुसरा काय घ्या रे? t डॅश घ्या. t डॅश बरोबर काय रे? तो काय रे? 2 पाय अंडर रूट ऑफ L बाय तो काय होतं रे? g डॅश होतं. L ला काय होतं? g डॅश होतं. g डॅश ची किंमत ही आहे. आपण काय करायचं आहे? t डॅश इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ काय घ्यायचं स्टुडंट्स? एका हे L ला g डॅश ची किंमत ही आहे. g डॅश इक्वल टू g 15 बाय 16. ठीक आहे नाही? 15 बाय किती आहे? 16 आहे. तर हे 16 वर उडी मारतो दे आपल्याला काढतो. चला हे t डॅश इक्वल टू 2 पाय तर काय हे 16 L बाय किती रे? 15 g झालं. तुम्हाला काढायचं काय रे? t डॅश तुम्हाला काढायचं. फाइंड आउट t डॅश. मग काय करा रे? हे t डॅश बाय t इक्वल टू t डॅश म्हणजे किती आहे? 2 पाय अंडर रूट ऑफ किती आहे रे? आता काय करा पोरींनो? आता असं करा, हे 16 चं वर्गमूळ 4 आलं. आतमध्ये काय राहतं? हे L ला बरं आपण 1 म्हणतोय. ते 1 नाही, ते काय रे? L आहे. दिस इज द L. चला 1 होईल L का बोथ काय होते? इथे किती रे? 4 16 चं पण 4 बाहेर आलं. L बाय किती आलं रे? 15 g आलं. आता दुसरं काय रे? हे 2
2 पाय हे बघा तर काय आहे 2 पाय काय 2 पाय 2 पाय इथे किती आहे इथे किती आहे अंडर रूट ऑफ किती आहे l बाय किती होतं रे g होतं l बाय किती होतं g होतं आता काय होतं हे 2 पाय कटले हे टील्या सिलिकॉन इकडचा टी वर जातो काय झालं रे 4t इथे टी आलं 4t आलं ठीक आहे तुम्हाला माहिती आहे का सर्वात खालचे सर्वात वरचे एकत्र येते वर जाऊन बसते मधले एकत्र येते खाली जाऊन बसते असा रूल आहे आपल्याकडे मग आता मी काय करतो पहा काय करतो रे सर्वात खालचे सर्वात वरचे एकत्र आले l * g आता हे दोन मधले एकत्र आले 15 गुणिले l गुणिले g असे येते तर हे g कटले l कटले अशा पद्धतीने काय झालं परंतु d dash is equal to 4t under root of 1 by 15 हे तुमचं आन्सर आलं 1 बाय आहे l नाही 1 च आहे ओके तर तुमचा आन्सर आलं बी आन्सर आलेले किती आलेले 4t अंडर रूट ऑफ 1 बाय 15 आलं का क्लियर हा सुद्धा जेडब्ल्यू बेल मध्ये प्रश्न आले काय आले इन द गिवन फिगर अ बॉडी ऑफ मास m एक बॉडी आहे त्याचा मास m आहे held between the two massless spring इकडे एक स्प्रिंग आहे इकडे एक स्प्रिंग आहे त्या स्प्रिंग कसे तरी मासलेस आहे आर अटॅच्ड टू firm support if each spring has spring constant k प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती k आहे the frequency of the body ह्या बॉडीचे काय काढा फ्रिक्वेन्सी काढा म्हणजे असं वाटतं की जेडब्ल्यू असेल काही असेल पण अतिशय सोपे राहतं फ्रिक्वेन्सी काढा फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी मला कशी गरज आहे पहिल्यापासून पिरियडची गरज आहे कशी गरज आहे पहिल्यापासून पिरियडची गरज आहे आता ह्या दोन स्प्रिंग आहेत परंतु काय रे दोन स्प्रिंग आहेत म्हणून मी काय करतोय आणि त्या दोन स्प्रिंग कशा आहेत एकमेकाला पॅरलल आहेत कशा आहेत त्या पॅरलल लक्षात आलं पाहिजे पॅरलल कसे असतात स्प्रिंग कसे असतात ते मध्ये जर हा नसला असता तर तो स्लिप झाला असता ते मध्ये बॉडी आहे म्हणून काय झालं ते एकमेकाला कशा झाल्या त्या पॅरलल झाल्या असं ओढा हे इकडे जाईल ते तिकडे जाईल अशा दोन स्प्रिंग असं होतील एकमेकाला कसे यायचे इकडे असं पॅरलल एकमेकाला कसे येतील पॅरलल पॅरलल जर असेल ना तर स्प्रिंग कॉन्स्टंटचे तुम्हाला सूत्र लिहून दिलेले आहे ते काय केले पाहिजे ॲडिशन केली पाहिजे सीरीज मध्ये असेल तर 1 बाय k is equal to 1 बाय k1 plus 1 बाय k2 असं तुम्हाला लिहून दिलेलं आहे आणि पॅरलल मध्ये असेल तर कसं रे kp is equal to k1 plus किती रे k2 असं तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे मग आता इथे काय these two are in parallel actually springs are that is springs the springs are parallel आहेत ते आणि म्हणून मग काय होतं रे kp इक्वल टू काय झालं रे k1 plus k2 होतं k1 सुद्धा kच आहे पोरांनो k2 सुद्धा kच आहे k अधिक k 2k झालं ते हे झालं तुमचे kp काय झाली हे झाली तुमची kp आणि विषय असा आहे स्टुडंट्स पिरियड काढण्यासाठी ओमेगाची गरज आहे ओमेगाचा इथं फॉर्म्युला वेगळा आहे ओमेगा इज इक्वल टू किती रे m बाय k आहे आणि तुम्हाला ओमेगा इज इक्वल टू किती रे हे l बाय g सुद्धा आहे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की बाबा नेमकं हे काय आहे ते दोन्ही पण आहे दोन्ही पण किंमत कोणाची आहे ओमेगाची आहे l बाय g सुद्धा आहे g बाय l रे हां g बाय किती बाय l g बाय ठीक आहे म्हणजे थोडं तुमच्या लक्षात घ्यावं लागलं इथं काही सांगितलं की ते लगेच हो म्हणे असं काही नाही तर इथे किती आहे ओमेगा बरोबर m बाय k पण आहे आणि ओमेगा बरोबर किती आहे g बाय l पण आहे पण या ठिकाणी तुम्ही पहिले पिरियड काढा पिरियड काढल्यानंतर फ्रिक्वेन्सी काढा मग आता पिरियड बरोबर काय रे पोरांनो हे 2 पाय बाय ओमेगा आहे नाही आहे की नाही 2 पाय बाय किती आहे ओमेगा आहे
आता मी काय करतो रे, एवढा हे 2 पाय घेतो, इथं काही अडचण नाही. ओमेगाची किंमत किती आहे पोरांनो? तेव्हा इथं m बाय किती आहे? m बाय किती आहे रे? हे kp काय म्हणायचं रे? kp म्हणायचं, kp. आता काय झालं पहा, तेव्हा हे t किती झालं रे? हे 2 पाय झालं. आता हा वर उडी मारतो, वर द्यायचा आपल्याला काढता नाही, वर उडी मारू द्या. kp बाय काय होतं रे? m होतो. मग t किती झालं रे? 2 पाय. आणि kp म्हणजे हे घ्यायचं, काय घ्यायचं? हे 2k घ्यायचं. kp म्हणजे किती घ्यायचं? 2k. तर हे 2k भागिले किती घ्यायचं? m. What is this? What is this? This is the period. आता तुम्हाला काढायचं काय? फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड, आहे की नाही? फ्रिक्वेन्सी कशी असते? रेसिप्रोकल ऑफ पिरियड असते. म्हणून ही फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t आणि t ची किंमत ही घ्यायची. किती आली? 2 पाय. अंडर रूट ऑफ किती रे? 2k बाय किती होतं? m होतं. आता उलट होतं, हे m वर उडी मारत आहे. m वर जातो रे, वर जातो. m इक्वल टू काय झालं? 1 बाय किती रे? 2 बाय. किती उत्तर आलं पोरांनो? m बाय किती येतं? m बाय 2k. दिस इज युअर आन्सर. तुम्ही टाकले इथं वर m आहे नाही का? तर काय m बाय किती रे? 2k असं. फ्रिक्वेन्सी ऑप्शन नंबर ए. इथे बघा रे, हा जेडब्ल्यू बँक मध्ये प्रश्न आलेला होता. आता इथं काय दिले बघा त्यांनी. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे पोरांनो. इथं जेव्हा जेव्हा काय होतं रे? कोलिजन होतं, कोलिजन. तेव्हा मोमेंटम, इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम कसे असतात? सारखे राहतात. त्याला आपण कन्झर्वेशन म्हणतो. आता समजून घ्या, सुरुवातीला पहिल्या m काय रे? मास ऑफ द बॉडी आहे आणि इनिशियल वेलोसिटी किती आहे रे? u आहे. त्याला म्हणायचं इनिशियल मोमेंटम. त्याला काय म्हणायचं? इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू काय रे? फायनल मोमेंटम. फायनल मोमेंटम लक्षात घ्या. आणि मोमेंटमचा फॉर्म्युला आहे, इनिशियल मोमेंटम किती आहे? m इनटू मास इनटू वेलोसिटी. m काय झाला? मास शब्द काय आहे? मास शब्द काय तो? ऑसिलेटर आहे ना. आणि u बाय इनिशियल वेलोसिटी झाली. आणि पुढे बघा, फायनल म्हणजे काय झालं रे? एक आहे कॅपिटल M आणि एक आहे काय पोरांनो? किती लक्षात घ्या, हे मास शब्द ऑसिलेटर हे मोठा M आहे आणि छोटा M काय रे? मास शब्द पार्टिकल आहे. सुरुवातीला काय झालं पहा, सुरुवातीला काय झालं स्टुडंट्स? हा जो पार्टिकल आहे ना, त्याला जो कोलाइड झाला, कोणाला? त्या ऑसिलेटरला. म्हणजे काय होईल तर m प्लस ऑसिलेशन किती झाले पोरांनो? 13. किती रे? 13. म्हणून काय करायचं? 13 m घ्यायचं. हे झाली मास ऑफ द पार्टिकल इनटू वेलोसिटी. हे मास ऑफ द ऑसिलेटर आणि हे 13 ऑसिलेशन झाले होते आणि त्याला फायनल वेलोसिटी कोणती आहे? हे v आहे. हे तुम्हाला जमलं पाहिजे. पुन्हा पाहून घ्या मी काय म्हणतो. एक ऑसिलेटर ऑफ मास m इज रेस्ट इन इक्विलिब्रियम म्हणलेला आहे. पोझिशन इन v इज इक्वल टू 1/2k x मायनस इक्वेशन तुम्हाला दिलेली आहे. पार्टिकल ऑफ मास m, पार्टिकल ऑफ किती m कम्स फ्रॉम राइट विथ द स्पीड. राइट पासून तो पार्टिकल आलेला आहे, राइट पासून, त्या राइट पासून इथून आता त्याची स्पीड एवढी आहे, त्याचं मास एवढा आहे, म्हणून त्याला म्हणायचं इनिशियल मोमेंटम. पुढे इकडे गेलं, कोलाइड्स कंप्लीटली इनिशियली विथ तो कोलाइड केला, त्याला आढळला, तो याला आढळला, तो पुन्हा आढळला, या ऑसिलेटर आढळलेला आहे, तो स्टिक्स चिटकला, तो पार्टिकल त्या मोठ्या त्याला चिटकला, तो चिटकल्यामुळे मग मी m प्लस काय केलं 13
13 का लिहिलं रे? This process repeats every time after oscillator crosses its equilibrium position. The amplitude of the oscillation after 13 collisions. तर तुम्हाला काढायचं काय रे? काय तुम्हाला amplitude काढायचे 13 कोलिजनच्या नंतर. पहिल्या कोलिजनला कॅपिटल M प्लस स्मॉल m, दुसऱ्याला 2m, तिसऱ्याला 3m, असे 13 कोलिजन झाले. म्हणून कॅपिटल हे ऑसिलेटर आहे आणि हा पार्टिकल त्याला चिकटतो आहे 13 वेळा, म्हणून त्याला आपण 13m केलेला आहे. आणि हे झालं मास. आणि पुढे काय झाले? व्हेलॉसिटी. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे सरळ सरळ मास गुणिले व्हेलॉसिटी. इनिशियल बरोबर काय झालं रे? फायनल झालेलं आहे. तुम्हाला इथं पोरांनो काढायचं काय? अँप्लिट्यूड काढायचं आहे. अँप्लिट्यूड काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला रे? व्हेलॉसिटी बरोबर काय? a इनटू काय रे? ओमेगा. असा आपला काय रे फॉर्म्युला आहे. चला पाहूया. आपल्याकडे सर्वांच्याच त्यांनी किमती दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या किमती दिले? कॅपिटल M पण हे दिलं तुम्हाला. M दिले तुम्हाला. M मोठा M किती आहे? 10 आहे. स्मॉल M किती आहे? 5 आहे. छोटा M किती आहे? 1 आहे. किती आहे? 1 आहे. तर तुम्हाला काढता येतं. आता तुम्हाला प्रश्न पडला की आपल्याकडे V आल्यानंतर मग तुम्हाला ओमेगाची किंमत माहिती. ओमेगा बरोबर काय रे? झाला पाहू बरं. M/K. आपल्याकडे K ची पण किंमत आहे, आपल्याकडे M ची पण किंमत आहे. पण तुम्हाला जर काय माहिती नसेल, तुम्हाला जर ओमेगा माहिती नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही, त्याचं सूत्र वापरायचं. ओमेगा M. आपल्याकडे M आहे, आपल्याकडे K आहे, त्या किमती ठेवून टाकायचं आणि कॅल्क्युलेशन पुढे करायचं. अशा पद्धतीने तुमचं काय तरी व्हेलॉसिटी बरोबर अँप्लिट्यूड गुणिले अँग्युलर व्हेलॉसिटी हे सूत्र आहे तुमच्याकडे. मग आता मी ह्या सर्वांच्या किमती ठेवणार आहे आणि पहिले प्रथम मी V काढून घेणार आहे. काय काढून घेणार आहे? तर मी V काढून घेणार आहे. चला बरं पाहू. पहिली M ची किंमत सांगा मला. काय आली रे? M ची किंमत किती आली? पुन्हा 5 आली. U ची किती आली? U ची 1 आहे. कॅपिटल M किती आहे? 10 आहे. 13. आणि M किती आहे? 5 आहे. इथं काय झालं पोरांनो? ते V झालं. इथं किती आहे? 5 झालं नाही का? दिस इज इक्वल टू किती आहे? 13 म्हणजे किती? 65. 65 अधिक 10 किती? 75. हां, किती आला? 65 अधिक 10 म्हणजे 75. आणि हे काय झालं रे? V झालं. काय झालं? V झालं. मग हे काम करा तुम्ही. काय काम करताय? इकडे घेऊन या. तो काय आहे? 15/75 इक्वल टू काय झालं रे? V झालं. 5 × 5 आणि 5 × 5 5 झालं नाही का? म्हणजे 1/15 इक्वल टू V आलं. व्हॉट इज दिस? दिस इज V आलं. आलं का V? आता तुम्हाला ते विचारलेलं काय पोरांनो? अँप्लिट्यूड काढा. काय काढा? अँप्लिट्यूड काढा म्हणलेलं आहे. मग तुम्हाला माहिती आहे V बरोबर काय आहे? A × ओमेगा आहे ना? मग V/ओमेगा इक्वल टू काय आहे? A आहे नाही का? मग V बाय व्हॉट इज ओमेगा? व्हॉट इज ओमेगा? ओमेगा काय रे? M/K इक्वल टू किती आहे? A आहे. K वर उडी मारतो. अरे मारू द्या. हे K वर गेलं. इथं काय आलं रे? M आलं. बरोबर किती आहे? A झालं. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आता सर्वांच्या किमती घ्या. V म्हणजे काय रे? 1/15 आहे आणि K म्हणजे किती आहे रे? 1. M किती आहे रे? 5. इक्वल टू किती रे? A झालं. हां, बरोबर आहे का? M/K बरोबर आहे का? इथं पण विषय कसा आहे? आपल्याला V वर आहे पोरांनो. V कुठे आहे रे? V कुठे आहे? वर आहे ना V का नाही? V बाय आपलं काय झालेलं आहे? V बाय किती आलेलं आहे? हां, मग आता इथं काय झालं? कुठं झालं का? K बाय कसं करावं लागेल? एक सेकंद. आपल्याला ओमेगाची किंमत
किती आहे पोरांना सांगा ओमेगा बाय किती आहे e आहे नाही का तुम्हाला एक सांगा इथं किती आहे e इक्वल टू किती b बाय किती आहे संख्या तो आपला कन्फ्युजन करता सगळं असते b किती झालं सांगा आपण m किती नाही m बाय किती आहे k असं झालं बरोबर किती रे अँप्लिट्यूड आहे नाही का हां बरोबर मग आता जर आपण b ची किंमत किती आली आपली b ची किती आहे 1 बाय किती आली रे बरोबर आहे ना काय लागेल भाई 15 आता 15 बाय 75 ना 1 बाय 15 झाली b ची किंमत मग किमती यामध्ये किती आली रे इथे किती आली 1 बाय किती आली रे 15 आली नाही का हां 1 बाय 15 आणि इथे किती सांगा कोणाची किंमत आहे m ची किंमत किती रे m बाय 5 k ची किती 1 इक्वल टू किती आहे a आहे नाही का कुठेतरी सूत्र जर b ची दुसरी व्हॅल्यू हां क्वेश्चन मध्ये b ची व्हॅल्यू दुसरी आहे क्वेश्चन मध्ये बघा ना दिलेलं हाफ काय दिले त्यांनी तुम्हाला बरोबर सर b इक्वल टू 1 बाय 2 b इक्वल टू किती आहे 1 बाय 2 a दिलेले आहे b इक्वल टू किती आहे 1 बाय 2 a x माइनस किती आहे x स्क्वेअर दिलेले ना बरोबर आहे ना आपण जे हे इक्वल व्हायचं आहे कोणता आन्सर इज 1 बाय 2 किती येतं हां काय येते आता काय करायचं स्टुडंट तुम्हाला ते हे कुठे गेलं हे वर जातं किती रे 1 बाय 15 इथं काय झालं हे वर किती आलं रे रूट 5 इक्वल टू किती आहे e झालं ओके आता काय करा ह्याला आतमध्ये घ्या कशामध्ये रूट 5 वर गेला ना तो रूट 5 वर गेला वर गेलेला आहे किती येतं रूट 5 बाय किती येतं 15 इक्वल टू काय झालं e झालं आहे की नाही आता तुम्हाला काय करता येईल इथं बघा रे ह्याला काय करा त्याचं रॅशनलायझेशन करा कसं करा झाला तुम्ही रूट 15 रूट 5 इथं काय झालं रे परत रूट 5 इंटू किती रे 15 इक्वल टू काय झालं ते हे झालं आता लक्षात घ्या मित्रांनो काय झालं रे इथं रूट 5 इंटू रूट 5 म्हणजे वर पण एकदा गुणलं खाली पण रूट 5 इंटू रूट 5 काय झालं रे 5 झालं 5 बाय 15 रूट 5 इक्वल टू काय झालं हे झालं हे 5 वजा 5 3 झालं म्हणजे किती आलं रे 1 बाय किती आलं 3 रूट 5 e इक्वल टू किती आलं 1 स्टेप सर वेलोसिटी a into ओमेगा किती आहे k by m ना हे आहे k by m बरोबर आहे ना ओमेगा k ची किंमत किती आहे आता परिणाम k ची किंमत किती बन आहे ओमेगा ची किंमत किती आहे 5 आहे ये into 1 बाय किती आहे 1 बाय 5 हां आता काय होतं की v ची किंमत किती आहे 1 बाय 15 1 बाय 15 1 बाय 15 हे वर जातं किती आता रे रूट किती आहे 5 बाय किती रे 15 किती इकडे किती झाला a झाला
होतं 7. 10 अधिक 5 होतं ना, किती होतं मग ते 75. ते असा येतं आणि अशा पद्धतीने मग काय झालं, हे इकडे गेलं, हे कुठे गेलं, हे वर आलं, काय आलं, हे 75 आलं वर, हे खाली किती आहे 15. हे 15ला आतमध्ये घेऊन चला, हे 75 बाय 15चा होते 225. 15चा किती होतो 225. आणि मग आता काय होतं, हे 1/3 होतं, इक्वल टू a आणि 1/3. हे बघा कारण आपण इथं हे इकडचं एक याला पाहिजे ना रे, बघा इथं बघा b इक्वल टू किती आला, a ओमेगा म्हणजे काय k बाय कॅपिटल M प्लस 13 हे घ्यायचं, M प्लस 13 घ्यायचे, M आहे 10, 13 इंटू ते 65 आलं, ठीक आहे. 65 अधिक किती रे 75 आला, अशा पद्धतीने 1/50. 15चा वर्ग किती आहे 225 आहे का, हो का 125? 225. 225 असेल. इथे 225 हा 1/15 ये किती किती आहे 75 झालं. हे इथं गोळ झाला, हे इकडे आणलं आपण आणि हे अशा व्हिडिओ चालू करा. केव्हा चालू केली, आता हा इथं बघा रे, इथं पहा काय हे v ची किंमत 1/5 आणि हे बघा v इक्वल टू a ओमेगा आहे 1/15 ये आहे. ओमेगाचा अर्थ k बाय हे कोणामुळे k m प्लस 13 घ्यायचा आहे. हे 65 प्लस 10 म्हणजे 1/75 झालं. मग त्याला आपण काय केलं, हे 75 आणलं, हे 15 ह्याला जर मध्ये गेलं त्याचा काय होतं 1/2. 15 चा वर्ग 225 झाला. 75 तर 75 75 3 225. एकचं वर लिहिलं 1/2 ते तुमचं काय आलेलं आहे अँप्लिट्यूड आलं. अँप्लिट्यूड आलेलं आहे 1/√3 आलेलं आहे. म्हणून तुमचं आन्सर कोणतं आलं, ए आलेलं आहे. ओके, आपण m हे छोटा m घेतला होता म्हणून तिथे काय होत होतं, कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक्स होत होते. ओके, m काय घ्यायला